कोयना धरणात 50 फूट व्यास असलेली एक मोठी विहीर असून त्यामध्ये कुणी उतरू शकत नाही इतकी ती खोल आहे। या विहिरीला छिद्र पडल्याने कोयना धरणाच्या बोगद्यातून या पाण्याचा विसर्ग सुरू झालाय। त्यामुळे सह्याद्रीच्या पर्वतरांगेत एक मोठा धबधबा वाहताना दिसतोय। नव्यानेच झालेल्या या गळतीने इथे धबधब्याचे स्वरूप प्राप्त झाले। तसेच सजविल या आपत्कालीन भुयारी बोगद्याला लागलेली गळती चिंतेचा विषय झाले। चिपळूण शहरासह 3 औद्योगिक वसाहतीला या पाण्याची झळ बसणार आहे। कोयना प्रकल्पाचा टप्पा 1 आणि 2 सुमारे 3 महिन्यांसाठी बंद राहणार आहे। चिपळूणकरांसह या कारणाने अनेक गावांना 3 महिने पाणी टंचाई होण्याची शक्यता आहे। चिपळूण पूर्वेकडील अनेक गावांना बोगद्यातील गळती थांबवण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याने पाणी टंचाई जाणवत आहे। चिपळूण नगरपालिका कोळकेवाडी धरणातून वशिष्ठी नदीत सोडलेल्या पाण्याचा वापर करते। आता कोयना धरण बोगद्यातून पाण्याची गळती बंद करण्याचे प्रयत्न सुरू असल्याने वीज आणि पाणी समस्या राहणार आहेत। त्यामुळे प्रशासनाने पर्यायी व्यवस्था करण्याचे उपाय सुरू केले। मित्रांनो, कोयनेतली एक मोठी विहीर आहे, 50 फूट जिचा व्यास आहे। तीला थोडंसं होल पडलंय। त्याचं हे विहंगम म्हणायचं का भयानक म्हणायचं दृश्य, त्याच्यावर काम सुरू झालंय। गेल्या वेळेला झालं होतं त्या रोबोने येऊन ते, कारण त्या विहिरीत उतरू शकत नाही, पण त्या विहिरीतनं हे पाणी बाहेर विसर्ग होत आहे। तुम्ही बघू शकता, इट्स अ व्हेरी डेंजरस वर्क इन प्रोग्रेस। 100% आपलं गव्हर्नमेंट ते करणार। गेल्या वेळेला झालं होतं त्या रोबोने येऊन ते, कारण त्या विहिरीत उतरू शकत नाही, पण त्या विहिरीतनं हे पाणी बाहेर विसर्ग होत आहे। तुम्ही बघू शकता, इट्स अ व्हेरी डेंजरस वर्क इन प्रोग्रेस। 100% आपलं गव्हर्नमेंट ते करणार। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।